चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशा डाळबट्ट्या. तर कशा बनवायच्या ह्या बनवण्यासाठी काय काय लागतं संपूर्ण साहित्य तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. पण चला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहूयात की कशा बनवायच्या. तर जर कोणी माझा व्हिडिओ नवीन कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी प्लीज सर्वात अगोदर चॅनलला जॉईन करा, लाईक करा, कमेंट्स करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग सर्वात अगोदर काय करायचं, तर गव्हाचं पीठ घ्यायचं आणि गव्हाचं पीठ यासाठी मोठं दळून आणायचं. पण आता एवढ्यासाठी कुठं मोठं दळून आणायचं, काय करायचं, त्यामुळं काय करायचं, आपलं घरचंच पीठ घ्यायचं आणि थोडंसं त्यामध्ये बारीक रवा घालायचा. मी देखील थोडासा रवा यामध्ये घातलेला आहे आणि बारीक रवा घालायचा म्हणजे छान अशा ह्या भाट्या होतात. मग यामध्ये घालायचं आहे अजवाईन म्हणजे काय म्हणतात त्याला, ओवा घालायचा. पण तो असं डायरेक्ट नाही घालायचा, तो छान असा हातावर चोळून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा आहे. आणि मग यामध्ये घालायची थोडीशी धने पावडर आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे. अगदी थोडीशी घालायची, हळद जास्त नाही घालायची. आणि मग जिरे घालायचे, जिरे देखील हातावर चोळून घालायचे आहेत. आणि मग यामध्ये घालायचं हे मीठ आपापल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या चवीनुसार घाला. आणि आता तिकडचं छान तडक्यासाठी थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेल यामध्ये घालायचं आहे. म्हणजे गरम तेलाचं मोहन जर यामध्ये घातलं तर भाट्या छान होतात, पीठ देखील छान मुरलं जातं. आणि आता छान असं हे पीठ जे आहे तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं. या तेलाचं मोहन जे आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता मी कसं मिक्स करत आहे. असंच तुम्ही देखील मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हाताने चोळून याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहे. दोन्ही हाताने मिळून छान चोळायचं आहे. मी जसं चोळत आहे तसंच चोळा. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खरंच खूप स्वागत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, मला छान सपोर्ट करता, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे. असाच सपोर्ट कायम करत राहा अशी अपेक्षा आहे. माझे व्हिडिओ खूप म्हणजे साधे सिंपल असतात. अगदी नवीन शिकणाऱ्यांना देखील बनवता येतील अशा माझ्या रेसिपी असतात. तुम्ही पाहत आहात तर तुम्हाला माहीतच असेल, मी अगदी कमी साहित्यात घरात जे उपलब्ध आहे त्या साहित्यात अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून टाकत असते. तर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, एक कमेंट करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आतापर्यंत जसं सपोर्ट केला तसंच इथून पुढे देखील मला सपोर्ट करत राहा. आणि आता छान पिठामध्ये थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. छान पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. छान असा पिठाचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी छान असं पीठ भिजवत आहे. छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गरम पाण्याने तुम्ही जर भिजवत असाल, म्हणजे गरम म्हणजे अगदी गरम नाही पण कोमट पाण्याने भिजवत असाल तर अतिउत्तम. तुमच्याकडे कोमट पाणी असेल तर खरंच खूप छान आहे. पण माझ्याकडे आता कोमट पाणी नव्हतं आणि वेळही नव्हता एवढा पटपट मला बनवायच्या होत्या, म्हणून मी आहे त्या थंड पाण्यानंच छान असं पीठ भिजवून घेतलं. आणि आता तुम्ही पाहू शकता मी कसं पीठ भिजवलेलं आहे. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं छान पीठ जेवढं जास्त वेळ आपण चोळून मळून हे करू तेवढं छान होतं. तुम्ही पाहू शकता किती छान पीठ मऊ झालेलं आहे. मी बोटाने तुम्हाला दाखवलेलं आहे किती छान पीठ मऊ झालं आहे. आणि आता छान असा गोळा याचा तयार झाला आहे. आता याला तेल लावायचं आहे. पण आता हे आपलं जे मोहन आपण केलं तर त्याला खूप सारं तेल लागलेलं होतं. मी त्यातच हा गोळा घातला आणि छान असा तेल लावून ठेवला. आणि आता हा आता 15 मिनिटासाठी झाकून ठेवला आहे. तोपर्यंत छान असं आपण यासाठी डाळ बनवून घेऊ, म्हणजे वरण बनवून घेऊ. वरण बनवण्यासाठी याला डाळी लावायच्या आहे. तुम्ही कोणत्याही एका डाळीचं देखील बनवू शकता किंवा असं माझ्यासारखं मिक्स डाळीचं देखील बनवू शकता. तर मी यासाठी काय केलं आहे, थोडीशी तुरीची डाळ, थोडीशी मसूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही एका डाळीचं घेऊ शकता किंवा ह्याच डाळी पण प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. तर मी इथे घेतलं आहे आणि डाळ छान अशी धुवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता याचं खराब पाणी निघेपर्यंत छान अशी डाळ चोळून धुवून घ्यायची आहे. मी छान अशी डाळ इथे धुवून घेतलेली आहे. आणि आता त्यामध्ये घालायचं पाणी आणि मग घालायची थोडीशी हळद थोडीशी घालायची आणि मग घालायचं यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा देखील यामध्ये घालायचा आहे. आणि मग घालायचं थोडंसं लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर नाही, थोडेसे धने पावडर आणि थोडासा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे.
तुम्ही हे नंतर देखील घालू शकता, त्या आता नाही घातलं तरी चालेल, पण आता शिजताना त्याचं टेक्स्चर जे आहे तर ते छान होतं, म्हणून मी सुरुवातीलाच घातलेलं आहे. तुम्हाला मीठ जर घालायचं असेल तर तुम्ही तेही आत्ताच घालू शकता. मी नंतर घालणार आहे म्हणून मी आता नाही घातलं. आणि छान असं हे तयार झालं आहे. आता आपण छान असं भाट्या बनवण्यासाठी याचे गोळे बनवायचे आहेत. मी हे तुम्हाला 2 पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला जी पद्धत आवडेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी मी छान असं चपातीला बनवतो तसा गोळा बनवला आहे, पण छान चोळून चोळून बनवलेला आहे. कारण याला छान लेयर्स सुटले पाहिजेत, म्हणून छान चोळून चोळून मी आता गोळा बनवलेला आहे. आणि आता मी छान कडेनं लाटून घेणार आहे. सगळीकडून छान अशी गोल चपाती ही लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी छान अशी चपाती इथे लाटून घेतलेली आहे आणि खूप पातळ अशी लाटलेली आहे. तुम्ही पाहू शकता जाड चपाती मी ते नाही केली. आणि आता तुम्ही पाहू शकता मी जसं फोल्ड करते असं तुम्ही फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून याचा गोळा छान बनवायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी आता याचा गोळा छान असा बनवलेला आहे आणि याला आता छान हातावर गोल करून घेणार आहे मी. आणि तुम्ही पाहू शकता याचा गोल देखील करून झालेला आहे. आणि हा गोळा कसा झाला आहे तुम्ही पाहू शकता. आता एक दुसरी पद्धत सांगते. आता दुसरी पद्धत म्हणजे ती कशी आहे तर लाटायची गरज नाही, हातावरच छान चोळून गोळा बनवायचा. तर तो कसा तर मी तुम्हाला दाखवते बघा. असं छान असं बाहेरून आत, आतून बाहेर, बाहेरून आत, आतून बाहेर असं करत राहायचं. आतमध्ये आतमध्ये गोळा घालत राहायचं आणि शेवटी छान असं त्याचं तोंड जे आहे ते तोंड असं पॅक करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी कसं पॅक केलं आहे. आणि असं तोंड पॅक करायचं आणि मग छान गोल बनवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता की छान असे दोन्ही माझे गोळे झालेले आहेत. असेच मी संपूर्ण गोळे बनवून घेणार आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता माझे संपूर्ण गोळे जे आहेत तर ते बनवून इथे झालेले आहेत. छान असे मी गोळे बनवलेले आहेत. आता आपण गोळे बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपली डाळ शिजली आहे का नाही ते चेक करू. तर हो, खरंच आपली डाळ छान शिजली आहे. 3 शिट्ट्या देऊन मी डाळ शिजवलेली आहे. तुम्ही एखादी शिट्टी जास्तही देऊ शकता. डाळ मी जास्त शिजवलेली नाही आहे. 80% मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे. कारण आपल्याला वरण टाकायचं आहे तेव्हा वरणाला छान उकळी येऊपर्यंत डाळ जास्तीची शिजली जाते. त्यामुळे ते मी कमीच डाळ शिजवून घेतली आहे, जास्त गाळ नाही करून घेतली. आणि तुम्ही पाहू शकता आता चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मॅश केलेलं आहे, अगदी थोडंसं. आणि छान अशी डाळ आपली इथे शिजून झालेली आहे. तर आता तोपर्यंत मी इकडं काय केलं, कढई ठेवली होती गॅसवर. कढईमध्ये पाणी टाकलं, पाणी छान गरम होईपर्यंत ठेवलं आणि मग त्यामध्ये एक स्टँड ठेवलं. आणि स्टँड ठेवलं आणि मग त्यावर एक जुगाड केलं आहे. तुम्हाला माहीत आहे मी कोथिंबीर वडी वगैरे बनवायला पण ही चाळण ठेवते. ह्यावेळेस देखील मी त्या चाळणीचाच वापर केलेला आहे. चाळणीवरच गोळे ठेवले, चाळणीला तेल लावलं, मग त्यावर गोळे ठेवले, ते त्यावर ठेवलं आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण आता इथे वरण बनवू. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, तेल छान गरम होऊ दिलं आणि तेल छान गरम झाल्यावर मग त्यामध्ये घातली मोहरी घातली. मग नंतर मोहरी छान तडतडली की मग थोडेसे जिरे घातले आणि जिरे छान फुलले की मग लसूण घातला आणि लसूण छान तडतडू दिला आणि हलकासा त्याचा रंग बदलू दिलेला आहे. आणि मग मी यामध्ये घातले थोडासा कढीपत्ता, 2-4 कढीपत्त्याची पानं मी इथे घातलेली आहेत. आणि कढीपत्ता ते छान असं परतलं. मग मी यामध्ये घातली आहे आपण मॅश केलेली डाळ. जास्त मॅश नाही केली, पण टोमॅटो आणि कांदा जो आहे तो बारीक होण्यापुरतं मी थोडंसं केलं होतं मॅश. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आणि हे छान असं उकळू द्यायचं आहे. याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आपण यामध्ये तिखट वगैरे घातलेलं नाही अजून, फक्त मी मसाला घातला होता छान त्याला चव यावी म्हणून. आणि मीठ देखील नव्हतं घातलं, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आधीही घालू शकता, आत्ताही घालू शकता, काहीच हरकत नाही. मी आता मीठ यामध्ये घालणार आहे. तुम्ही पाहू शकता मी चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मी इथे आता थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला देखील घातला आहे आणि थोडीशी हळद घातली आहे. जास्त कुठले मसाले नाही घातलेले. आणि छान असं हे जीव होईपर्यंत परतवलं आणि छान असं आता याला उकळी काढून घेतलेली आहे. छान अशी एक उकळी काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ जी आहे तर ती आता छान अशी शिजलेली आहे. आणि आता यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून एक 2 ते 3 मिनिटं छान मीडियम गॅसवर हे वरण ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं वरण किती छान झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी बोटावर देखील तुम्हाला डाळ रगडवून दाखवलेली आहे. बोटाने देखील छान डाळ अशी रगडली जात आहे, म्हणजे आपली डाळ परफेक्ट अशी झालेली आहे. आता छान डाळ झाली आहे. मग आता आपण इकडं आपले गोळे बघूयात तळले म्हणजे शिजले गेले आहेत का नाही. पहिले मी हे गोळे डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे, पण आता मी हे गोळे वाफेवर परतवून घेत आहे.
आणि छान असं वाफेवर गोळे बघितला मी, यावर चाकू घालून बघितला तर छान असा परतला आहे. आणि छान असं थोडं इकडं तिकडं केलं आणि परत एकदा 2 मिनटासाठी झाकण यावर ठेवलं, गॅस बंद केला आणि तोपर्यंत वरण पाहिलं तर वरण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता वरणाचा गॅस बंद केला आणि ह्या भाट्याचे गोळे जे आहेत तर ते बाजूला काढून घेतले. तर तुम्ही पाहू शकतात गोळे छान असे म्हणजे असं छान असे वाफळले गेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर बदललेला आहे. आपल्या कणकीचा कलर जो आहे तर तो बदललेला आहे. आता आपल्याला गोळे हे कापायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता. तर मला हव्या त्या आकारात मी हे कापणार आहे आणि छान मी कापायला सुरुवात देखील केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं हे गोळे छान असं यामध्ये छान असं छान परत म्हणजे त्यामध्ये छान जाळी सुटलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. मस्त झालेले आहे. दिसत नसेल तर मी नक्की दाखवते. तर हे बघा तुम्ही छान अशी जाळी वगैरे याला सुटलेली आहे. असेच आता मी संपूर्ण गोळे देखील घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान परतले आहेत. छान असे शिजले गेले आहेत. आता मी संपूर्ण गोळे असेच बारीक कापून घेणार आहे. बारीक म्हणजे बारीक नाही, पण एका गोळ्याचे मी 4 काप केलेले आहेत. इथं 4 किंवा 8 काप मी इथे केलेले आहेत. एका गोळ्याचे 8 काप मी इथे केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि आता संपूर्ण गोळे मी इथे कापून घेतलेले आहेत. आता याला भाट्या म्हणू शकतो आपण. आपले भाटे जे आहेत ते कापून झालेले आहेत. आता मी इथे तेल ठेवलं. तुम्ही म्हणाल एवढं कमी तेल, तर हो माझ्याकडे आम्ही भाट्या कमीच बनवणार होतो म्हणून तेल मी इथे कमीच वापरलेलं आहे. उगाच जास्त तेल घ्यायचं, आपलं थोडंसं तळायचं आणि परत ते तेल इकडे तिकडे ठेवायचं, याच्यात ओतून ठेवायचं त्याच्यात ओतून ठेवायचं. तर तसं न करण्याची गरज पडू नये म्हणून मी तेलाचा वापर कमीच करते. तेल कमी ठेवलं. कमी तेलात सुद्धा खूप साऱ्या भाट्या तळून निघतात. तुम्ही पाहू शकता. आता तेल छान गरम झालं, मग मी यामध्ये छान अशा भाट्या टाकून घेतलेल्या आहेत. आता छान अशा ह्या भाट्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत. आजूबाजूला थोडासा आवाज येत आहे तर प्लीज तुम्ही समजून घ्या. इथे आजूबाजूला आवाज येतच असतो. आणि आता छान अशा भाट्या मी इथे परतवून घेणार आहे, तळून घेणार आहे, छान हलवून घेणार आहे. आणि छान दोन्ही साईडने मी या भाट्या छान परतवून तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता भाट्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या भाट्या परतवून घ्यायच्या आहेत. छान हलवून घ्यायच्या आहेत. सतत हलवत राहायचं आहे म्हणजे एक साईडने करपणार नाहीत. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भाट्या ज्या आहेत तर त्या छान तळून झालेल्या आहेत. छान अशा तळल्या गेल्या आहेत. आत्ता आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. एका परातीमध्ये संपूर्ण भाट्या मी काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी क्वांटिटी कमी असल्यामुळे मी तेल कमी टाकलं होतं, पण तरी देखील तुम्ही पाहू शकता छान भाट्या इथे तळून निघालेल्या आहेत. आणि आता उरलेल्या देखील मी इथे घालणारच आहे. त्या देखील तळून मी काढून घेते आणि संपूर्ण भाट्या अशाच मी या प्रकारे तळून घेत आहे. आणि आत्ता माझ्या संपूर्ण भाट्या तळून झालेल्या आहेत आणि वरणभट्टी माझी तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मी हे खायला घेतलं आहे. आता मी ते खायला घेणार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि बाय बाय. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. बाय.